आणि आता राहिलंय गुरुचा पद. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म व्यर्थी गेला. गुरु म्हणजे महिस्तरी, शिष्य म्हणजे का कुदळी. जो जो
खाणे तो निघेत्या गरम गरम चहाला उभे महाराज. ए मग तुला काय घरमार्गाची पाडली नाही का त्याने गॅस खाली बघून उठलं नाही गॅसवर भाऊ तुला माहितीये का गुरु करावा लागतो करावा लागतो. आता गुरु भेटत नसतो महाराज ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्मही अर्थी गेला. गुरु असावे कसा त्याच्या चरणापाशी जाऊन बसा. गुरु असावे भला बुरा त्यांनी रचिला ब्राह्मणाचा हुरा म्हणून त्यांनी त्या माणसाला गुरु करावा आले जन्मामध्ये. म्हणून गुरु तो किती केले गुरु छावणीच्या बाजारात किलोवर असतो का अरे भाऊ त्याला करावा लागतो गुरु काना फुकावा लागते तो फुकले का तो किती केले गुरु पा एवढा मोठा झाला यांनी एकच केला. अरे बाबा एक तर गुरु असतो एक गुरु असतो पण तुम्हाला माहिती आहे का जीवनामध्ये 5 गुरु आहेत. हा कोणते कोणते असते महाराज तुला माहिती आहे का 5 गुरु कोणते कोणते. पहिला गुरु म्हणलं तर जन्म देणारी आई तिनं आपल्याला लहानचं मोठं केलं. बर तिनं सारं जग दाखिलं. हाताचा पाळणा नेत्राच्या ड्युट्या करून कड्या खांद्यावर वागवलं. बर त्यांनी आपल्या आईना लहानचं मोठं केलं आणि आपल्यासाठी कष्ट भोगले. हो म्हणून ती आपली आई कोण झाली गुरु किती आपली गुरु झाली. बर आणि तिनं माहिती करून दिलं. बर दुसरा गुरु म्हणलं तर कोणता महाराज आपले जन्मदाते वडील. हा आणि वडिलांनी काय शिकलं काय शिकलं महाराज त्यांनी संस्कार शिकले. बर बाबड्या वाईट व्यसनाला जाऊ नको. बर बिडी सिगरेट पिऊ नको. हो मोकर पोराच्या नादी लागू नको. बर आपलं कामच काम करायचं. हो आपला धंदा पाणी व्यवसाय बरोबर करायचा. हा वाईट मार्गाला लागायचं नाही. बर म्हणून वडिलाचं शिक्षण संस्कार देणं म्हणजे वडिलाच्या हातात असतं. बाबड्या तिकडे जाऊ नको. गेला तर आपण एक 90 घेऊन ये मला 90 घेऊन ये. मग अरे 90 कुठं असती का मग महाराज म्हणजे तू संस्कार शिकायला का कसे संस्कार असते वडिलांचे. अरे बाबा गेला तर 90 घेऊन ये. हो असं कसं भाऊ संस्कार चांगले टाकायला पाहिजे. बर म्हणून सरी हे झाला दुसरा गुरु. तिसरा गुरु म्हणलं तर म्हणले महाराज तिसरा गुरु म्हणलं तर वाटाचा वाटसरू. बर त्याने आपल्याला वाट दाखवली. आपला साहेबच्या घरी यायचं होतं रस्ता माहिती नाही. ज्यांनी रस्ता नीट नाही दाखवला तो आपला गुरु नाही झाला. बर ज्यांनी चांगला मार्ग दाखवला ज्यांनी रस्ता दाखवला चांगला तर त्यांनी ते आपल्याला यायचं तर त्यांनी रस्ता सरळ दाखवला की आपल्या साहेबच्या घरी जायचं ते तिथं घरी हा डायरेक्ट आपण इथं आलो. म्हणून सनी तो आपला गुरु झाला. बरोबर. आणि चौथा गुरु म्हणलं तर कोणता म्हणले महाराज शाळेतले मास्कन मास्कड नाही भाऊ. मग अरे तुला किती वेळ सांगू मास्तर मास्तर हा बर बर त्यांना आपण शिकलेलं का. अरे बाबा त्याला आपण नाही शिकलं ते मग? मास्तर ना आपल्याला शिकलं. आपल्याला शिकलं का हा म्हणून आपण त्यांना शिकलं. नाही 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 म्हणजे ज्ञानाचा तिसरा डोळा हा मास्तर असतील आपले. बर म्हणजे ज्ञानाचा तिसरा डोळा म्हणजे मास्तर. बर त्यांनी काय शिकलं तुला मला हा. का ये बीडीपी ये बीडीपी नाही. अरे बाबा ये बीडीपी नाही ये बी सीडी. हा हे असं काहीतरी. हा बर म्हणून ज्ञानाचा तिसरा डोळा म्हणजे आपले हे मास्तर म्हणजे हे गुरु म्हणजे आपले मास्तर. हो हे झाले किती गुरु झाले. आणि 5वा गुरु कोणता आहे कोणता म्हणले महाराज तुला माहिती आहे का. हा 5वा गुरु कोण तुला माहित नाही. नाही मला नाही माहिती. 5वा गुरु आता केला पा नवरदेव. नवरदेव कुठे हा ते पार नवरदेव तिकडे बसले. 5वा गुरु नवरदेवाने केला. बर एकदा का सावधान झालं. सावधान झालं. बाई साहेब घरामध्ये आल्या. बाईसाहेब घरामध्ये आले. घरात पाऊल घरात पाऊल दारात पाऊल. दारात पाऊल. काय हो कारभारी. हो कारवाडी संगीत गोरा म्हणे एखादं. नाही नाही कारभारी बर अहो कारभारी हा फिरून लवली संपली. हा लिपिटिक संपलं. बर कारभारी आणा हा आणा म्हणून नवरदेव तिकडे कोपऱ्यात काना झाला. आणा होईल आता सुरुवात झाली आता तशी. अरे बाबा हा आता जिंदगीमध्ये आणा सुरू झाला त्याचा. बर म्हणून गुरु महाराज आता कोणा प्रकारे शत्रुच्या वतनी राहे अरे मन पोरा. शत्रुच्या वतनी राहे अरे मन पोरा. महाराजाच्या वतनी राहे अरे मन पोरा.
पोरा आता तुला बांधतो सुवर्णाचा दोरा आता तुला बांधून सो सुवर्णाचा दोरा आता तुला बांधतो सुवर्णाचा दोरा आता तुला बांधून सो सुवर्णाचा दोरा कोण कोणतरी म्हण कोण थांब थांब चोरा चोरा महाराजाच्या वचनी आहे अरे मन थोरा शत्रूच्या वचनी आहे अरे मन थोरा महाराजाच्या वचनी आहे अरे मन थोरा महाराजाच्या वचनी राहे अरे मन पोरा सद्गुरूच्या वचनी राहे अरे मन पोरा महाराजाच्या वचनी राहे अरे मन पोरा देव कोणाला दिसला का देव दिसत नसतो देव आपला भाव पाहतो आणि तुम्हाला कसा आहे काळा किंवा गोरा तुम्हाला दिसतोय ही हवा धरती आकाश हे पंचधातू आहे पंचक्रम म्हणून सनी हे देव इथंच आहे आज ते जर नसते तर आपण राहत नाही म्हणून सनी देव आहे न कळे कैसा काळा किंवा गोरा देवा आहे ना कैसा काळा किंवा गोरा देव आहे न कळे कैसा काळा किंवा गोरा देवा आहे ना कैसा काळा किंवा गोरा कोणा कला नसतो थांबे रंग सोने होना होना महाराजाच्या वचनी राहे अरे मन पोरा शत्रूच्या वचनी राहे अरे मन पोरा महाराजाच्या वचनी राहे